मनमाड मालेगाव रस्त्यावर काडेपेटीचा बॉक्स घेऊन जाणाऱ्या ट्रकनं पेट घेतलाय। पहाटे 5:30च्या दरम्यान ही घटना घडली। समोरून येणाऱ्या ट्रकच्या धडकेमुळे ही आग लागल्याचं समजतंय। सुदैवानं यात चालकाला कोणतीही जखम झालेली नाहीये। अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेत। दरम्यान ट्रकनं पेट घेतल्यामुळे मनमाड मालेगावला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। अजय सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजय, आत्ताची काय परिस्थिती आहे? दीपक, पहाटेच्या सुमारास तो जो काडेपेटे घेऊन जाणारा ट्रक होता हा मालेगाव जात असताना समोरून एक कंटेनर जो होता तो आला आणि तो त्या गाडीला डॅश मारला। त्या डॅश मारल्याबरोबर त्या ठिकाणी त्या काडेपेट्यांनी पेट घेतला। त्या ट्रकच्या ड्रायव्हरने प्रसंगावर राखत त्या रस्त्याच्या थोडंसं पुढे जाऊन तिने ती ट्रक बाजूला उभी केली। मात्र याच्यामध्ये संपूर्ण ट्रकला आग लागायला सुरुवात झाली ती। सुदैवाने त्यांना कुठलीही इजा झाली नाही। हे दोघं ट्रक चालक आणि क्लीनर हे दोघेही बाजूला पळाले। घटनास्थळी तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर मनमाड नगरपालिकेची अग्निशमनाची गाडी तिथे जाऊन पोहोचली। पहिल्या गाडीने पोहोचल्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र या संपूर्ण घटनेमुळे मालेगाव आणि मनमाडकडे जाणारी जी वाहतूक होती ही पूर्णपणे आता ठप्प झालेली आहे। आणि आणखीन इतर गाड्या अग्निशामकच्या गाड्या ज्या आहेत, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या असेल किंवा आणखीन दुसरी आहे, या सगळ्या गाड्या तिथे येऊन पोहोचल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न चालू। साधारण आतापर्यंत 3 तास झालेले, ती आग अजूनही चालूच आहे। नक्कीच अजय, ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।